नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण अतिशय खमंग कुरकुरीत अशा जवसाची भाकरवडी करणार आहोत. तर त्यासाठी मी या ठिकाणी हे 2 चमचे या ठिकाणी जवस घेतलेले आहेत, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, 1.5 चमचा धणे घेतलेले आहेत, 2 चमचा सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे. आता जवस हे आपल्याकडे फारसं खाल्लं जात नाही, पण जवसाची चटणी ही अतिशय पौष्टिक आहे. जवसामध्ये फायबर, त्यानंतर ओमेगा 3, तर अशा ह्या बहुगुणी जवसाची आज आपण भाकरवडी करून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून एका पॅनमध्ये मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत. आता ते चटचटायला लागल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता जवस भाजल्यामुळे याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता हे थंड होईपर्यंत आपण या ठिकाणी यासाठी लागणारी जे कणिक आहे ती करून घेणार आहोत. या ठिकाणी मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, ही या गरम कढईमध्ये टाकून घेणार आहे. थोडीशी गॅस बंद केलेला आहे, कारण मेथी कसुरी मेथी ही पटकन करपते. थोडीशी गरम करून घ्यायची आहे आपल्याला. या ठिकाणी 2 वाटी मैदा घेत आहे, 1 वाटी मी या ठिकाणी बेसन घेतलेला आहे, ह्याचे 2 चमचे रवा घेत आहे. हा रवा थोडा मोठा रवा आहे म्हणून याला मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे. जर बारीक रवा असेल तर डायरेक्ट घालायचा आहे. रव्यामुळे आपल्या भाकरवडीला कुरकुरीतपणा येतो. याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे, यामध्ये ओवा हातावरती चोळून घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, कढईत तेलाचं मोहन याच्यामध्ये घालायचं आहे. सर्व मिश्रण उलटणे सारखं हलवून घ्यायचं आहे आणि याचा एकदम घट्ट असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे. हे सारं मिश्रण थंड झालेलं आहे, ते याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. याला या ठिकाणी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, इथे मिश्रण आपलं बारीक झालेलं आहे. यामध्ये बाकीचे मसाले आपण घालणार आहोत. इथे 1 चमचा मी आमचूर पावडर याच्यामध्ये घालत आहे, 1.5 चमचा लाल काश्मीरी मिर्च पावडर घालत आहे, थोडीशी हळद घालत आहे. इथे धना जिरा पावडर मिक्स करून घालत आहे. याच्यामध्ये मी थोडीशी गोडी साखर अर्धा चमचा घालत आहे, थोडंसं मीठ याच्यामध्ये घालत आहे. पण पिठामध्येही मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त अशी आपली भाकरवडीचं सारण तयार झालेलं आहे. तर आता आपण भाकरवडी तयार करायला घेऊया. तर इथे हे जे पीठ आहे ते हे चांगलं भिजलेलं आहे. त्याचा आता एक गोळा करून घ्यायचा आहे आणि याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. याला थोडासा तेलाचा हात लावून लाटून घेतलं तरी चालेल किंवा नाही लावला तरी चालेल. किंवा जर असं कोरडं पीठ वरून लावलं तरी चालतंय. याला स्क्वेअर शेप देऊन घ्यायचा. याला वरून चिंचेची चटणी अशी पसरवून घ्यायची आहे. हे जे सारण आहे हे सारण हे याच्यावरती असं घालून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आणि याचा टाईट असा रोल करून घ्यायचा आहे. साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं
म्हणजे तेलात हा रोल सुटला जाऊ नये म्हणून. आता तुम्ही हा रोल करून घेतल्यानंतर याच्या हव्या त्या साईडच्या या ठिकाणी वड्या करू शकता. तर इथे बघू शकता मस्त अशी आपली या ठिकाणी भाकरवडीचे अगदी मस्त लेयर असे सुटलेले आहेत. गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला ह्या आपल्या भाकरवड्या याच्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत. भाकरवड्या ह्या मिडियम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत, कारण जर मला मोठ्या गॅसवर तळल्या तर वरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील. या भाकरवड्या आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता मस्त असे गोल्डन कलरवरती आपल्या या भाकरवड्या भाजून तयार झालेल्या आहेत. आता याला काढून एका ताटात घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाकरवडी तयार झालेली आहे. ही भाकरवडी अतिशय कुरकुरीत एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा आवाज आणि एकदम खमंग खुसखुशीत ही भाकरवडी करून तयार झालेली आहे. जर आपला रोल या ठिकाणी लूज झाला तर या ठिकाणी त्याचे लेयर असे सुटू शकतात. त्यामुळं याचा रोल करत असताना एकदम टाईटच करायचा आहे. आणि माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तुम्ही ही अशी रेसिपी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.